नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लसणाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आणि ह्या पाण्यामध्ये मी भिजत घातल्या आहेत। मिरच्या काय केल्या होत्या, भिजत घालायच्या अगोदर हलक्याशा भाजल्या होत्या। तर बघा दिसत असल्या भाजलेल्या, कारण व्हिडिओ लय मोठी होती त्यामुळे मी थोड्याशा भाजून घेतलेल्या आणि पाण्यामध्ये भिजत घातलेल्या। 20 मिनिटं भिजत घातलेल्या। तर ह्याचं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं। पाणी बघा पूर्ण असं नितळून घ्यायचं। पाणी नितळून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या काढून घ्यायच्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मिरची काढून घेतलेली आहे। तर आता ही 50 ग्रॅम मिरची आहे सुकलेली। त्याच्यामध्ये 2 गड्डी लसूण आहे बघा। लसूण जास्त घालायचा, 50 ग्रॅमसाठी 2 गड्डी, तर मग कमीत कमी तर ह्या 25 एक पाकळ्या असतील, 25 ते 30 पाकळ्या। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बारीक करून घेतलेले आहेत बघा। तर अशा पद्धतीने बारीक झालेले। पाण्याचा वापर केला नाही कारण आपण भिजत घातले होते ना, तर बारीक होतं। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, तर गॅस जरा बारीक केलाय कारण आपण ही मसाला टाकस्तोवर आपण बारीक करायचं। जे आपण मिरचीची पेस्ट बनवून घेतली, तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं पण टाकू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर। पाण्याचा वापर नाही करायचा आता, कारण आपण भिजत घातली होती पाण्यामध्ये। आणि आता ही मीडियम गॅस करते आणि ह्याला 1 ते 2 मिनिट आपण एकसारखं ह्याला परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा एकसारखे परतत आलेले। आता ह्याला काय माहिती आहे का, तेल सोडस्तवर आपल्याला परतायचे। एकसारखं असं हलवून 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 म्हणजे चांगली भाजली जाते आणि ही चटणी 15 ते 20 दिवस राहते आणि चवीला एक नंबर लागते। तर आता आपण हिला तेल सुटस्तवर थोडंसं परतून घेऊया। मीडियम गॅसवर बघा परतत आलेले आहे। तर बघा एवढं तेल सुटलं, जेवढं आपण तेल टाकलेलं आहे ना तेवढे ही चटणी तेल सोडून देते। तर अशा पद्धतीत होते बघा। आणि जसं परतत जाईल का नाही, बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल, त्या पद्धतीत मस्त होते। आणि कलर बघा असा येतो, मग जसं आपण जे बारीक केले ना त्याच्यानंतर कलर असा येतो। जे आपण ज्या भांड्यामध्ये आपण बारीक केले ना त्याच्यामध्ये पाणी बिणी टाकून, ह्याच्यात पाणी नाही टाकायचं, बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा। त्यामुळे ही भरपूर दिवस अशी टिकल आणि मस्त लागते चवीला। एकदम एवढीशी घेऊन जर तुम्ही भाकरीवर जरी खाल्ली तरी चालेल, 15 ते 20 दिवस, जास्त दिवसच टिकेल। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।